सॉइल केअर वापरल्यामुळे तुम्हाला कोणता फायदा झाला? सॉईल केअरमुळेच माझा एकच फायदा झाला की मला जी लोक म्हणत होती की तुम्ही यामध्ये दुबार पीक घेताय आणि ते दुबार पीक येईल का, याच्यामुळे मी काय केलं की सॉईल केअर घेतलं आणि सॉईल केअर वापरल्यामुळे माझा पांढऱ्या मुळ्यांची वाढ बघा कशा पद्धतीने झालेली, पिकाच्या पांढऱ्या मुळ्यांची वाढ चांगल्या पद्धतीने झालेली. जैविकवरती मी दोन्ही पिकं घेतली अच्छा. आणि मी शक्यतो जैविककडे जास्त माझा कल आहे, कारण जमिनीची सुपीकता बघितली तर आज वारंवार वाढत्या या पिकांच्या म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये की जैविकचे आणि रासायनिकचे भाव बघितले तर शेतकऱ्यांना कोणत्याही पद्धतीने परवडणारा भाव नाही आहेत. त्याच्यामुळे मी शक्यतो जैविकचाच वापर करतो. नमस्कार, मी शेखर काशीद. मी कृषी महाधन या कंपनीत एम्प्लॉय असून मी निंबूत या गावी आलो आहे आणि आपण किरण काकडे या शेतकरी यास भेटण्यास आलो आहे. त्यांनी आपल्या कंपनीच्या खतावर आणलेले हे सनफ्लावर हे पीक असून आत्ता मार्केटला याचा उपयोग सनफ्लावर या पिकाचा उपयोग आपण गुच्छ बनवण्यासाठी बनवतो आहोत. आपल्या या खताच्या जोरावर बघा पानांची साईज, फुलांची साईज पाहू शकता आणि पानांचा आकार किंवा झाडांचा कलर यामध्ये किती फरक वाटतो. आणि या पिकाचा त्यांनी आत्तापर्यंत 4 ते 5 तोडे झालेत. हे पीक सहसा 2 महिन्याचे असून पीक असून आपण या पिकाविषयी जी काय माहिती आहे ते इथले शेतकरी किरण काकडे यांच्याशी आपण माहिती घेऊ आणि आपल्या खतांविषयी जो रिझल्ट मिळाला आहे ते त्यांच्या तोंडातूनच तुम्ही ऐका. तर आपण भेटू किरण काकडे यांना. तुमचा पहिल्यांदा इंट्रोडक्शन द्या तुम्ही. नमस्ते, मी किरण काकडे, राहणार निंबूत, तालुका बारामती, जिल्हा पुणे. मी निंबूत गावचा रहिवासी असून माझे एक साधारणतः 4-5 क्षेत्र मी आत्ता सनफ्लावर म्हणजे सूर्यफुलामध्ये 2 प्रकार असतात की एक तेलाचं सूर्यफूल आणि एक ते सुशोभीकरणाचं बुकेसाठी जे वापरलं जातं ते सूर्यफूल. मी ह्याची 4 पांडामध्ये लागवड केलेली आहे. साधारणतः 3000 बियाचं मी ह्याच्यामध्ये रोपण केलं होतं. पण वातावरणाच्या ह्याच्यामुळे आणि थंडीचं वातावरण असल्यामुळे आणि पाऊस पडून गेल्यामुळे गोगलगायचा प्रादुर्भाव याच्यामध्ये जास्त प्रमाणात होता. तो मी त्यात दूर करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यातून काही झाडे माझी खाल्ली गेली. परंतु जे काही आत्ता आहे ते पीक आत्ता उत्पन्न माझं साधारणतः चालू झालेलं आहे. 2 महिन्याचं पीक आहे हे. 1 नोव्हेंबर 2025 रोजी मी लागवड केली होती आणि 5 जानेवारी 2026ला माझं पीक हे चालू झालेलं आहे. याच्यामध्ये मी आपल्या कृषी महाधन कंपनीचं जे सॉईल केअर हे मी औषध वापरलं. म्हणजे सुरुवातीला मी याच्यामध्ये काय केलं की डांगर हा प्रकारचा जो भोपळा आहे तो डांगर भोपळा ह्या रानामध्ये अगोदर एक पीक होतं. याच्या मी काय केलं होतं की बेड काढला होता, बेडवरती ड्रीप हातरलं होतं. ड्रीप हातरून मी त्याच्यावरती डांगर भोपळा लावला होता. डांगर भोपळा काढल्यानंतर काय करायचं म्हणलं, मशागत करून जर परत करायचं म्हणलं तर खर्च वाढतो. म्हणून मी ह्या खर्चामध्ये आपल्याला उत्पन्न डबल कसं करता येईल ह्या विचार करून मी सनफ्लावरची लागवड केली. सनफ्लावरची लागवड करत असताना मी हे पूर्ण बेड स्वच्छ केला. बेड स्वच्छ केल्यानंतर व्यवस्थित ड्रीप स्वच्छ करून मी सनफ्लावरची लागवड केली. साधारणतः 3000 बिया याच्यामध्ये मी रोपण केलं.
आणि मला असं लोकांनी सांगितलं की एका पिकामध्ये तुम्ही दुसरं पीक कसं घेऊ शकता, ते येऊ शकत नाही. मग मी विचार काय केला की जर जैविकचा वापर केला तर जैविकची खतं जर ह्याच्यामध्ये बेडमध्ये सोडली तर आपण बेडमध्ये जर आपण त्याचं औषध सोडलं तर आपल्याला 100% मातीचं जे सुपीकता आहे ती वाढेल आणि आपल्या पिकासाठी त्याचा 100% चांगल्या पद्धतीने तर फायदा होईल. तुम्ही आत्तापर्यंत एकही रासायनिक खत मी वापरलं काय नाही? केलंय, मी सुरुवातीला साधारणतः मी सॉइल केअर हे औषध कृषी महाजन कंपनीचं सोडलं आणि त्याच्यावरती मी लागवड केली. लागवड केल्यानंतर साधारणतः एक 8 दिवसामध्ये माझं रोप उगून आलं. रोप उगून आल्यानंतर मी परत सॉइल केअर राहिलं होतं सर थोडं, ते सॉइल केअर मी परत त्याच्यामध्ये सोडलं आणि याला रासायनिकचे कोणताही डोस दिलेला नाही आहे. फक्त रासायनिकची घेतली असेल तर ती मी फवारणी घेतली, कारण वातावरणाच्या ह्याच्यामुळे काळा मावा याच्यावरती येतो. थंडी आणि हे आभाळ आल्यामुळे मावा आल्यामुळे मी त्याच्यावरती फक्त हमला हा फक्त घेतले त्याच्यावरती. आणि त्यामध्ये आपलं प्लॅन बेटर वगैरे प्लांट बिटरचा वापर केला आहे मी, पण कसं होतं की आता जैविकमध्ये रासायनिक सारखे रिझल्ट येतील का नाही ह्याची शाश्वती नसल्यामुळं मी रासायनिक थोडंफार वापरले. पण मी ह्याच्यामध्ये भोपळा केला आणि आता सूर्यफूल जे केले ह्याच्यामध्ये मी टोटली रासायनिकचा वापर केला नाही. टोटली जैविकवरती मी ही दोन्ही पिकं घेतलेली. अच्छा. आणि मी शक्यतो जैविककडे जास्त माझा कल आहे, कारण जमिनीची सुपीकता बघितली तर आज वारंवार वाढत्या या पिकांच्या म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये की जैविकचे आणि रासायनिकचे भाव बघितले तर शेतकऱ्यांना कोणत्याही पद्धतीने परवडणारा भाव नाही आहेत. त्याच्यामुळे मी शक्यतो जैविकचाच वापर करतो. तुम्हाला सॉइल केअर वापरल्यामुळे तुम्हाला कोणता फायदा झाला? सॉइल केअरमुळे माझा एकच फायदा झाला की मला जी लोक म्हणत होती की तुम्ही यामध्ये दुबार पीक घेताय आणि ते दुबार पीक येईल का, याच्यामुळे मी काय केलं की सॉइल केअर घेतला आणि सॉइल केअर वापरल्यामुळे माझा पांढऱ्या मुळ्यांची वाढ बघा कशा पद्धतीने झालेली, पिकाच्या पांढऱ्या मुळ्यांची वाढ चांगल्या पद्धतीने झालेली. ह्याच्यामध्ये दुबार पीक मी घेतलेले आणि त्याच्याबरोबर मी आंतरपीक हे मका म्हणून एक आंतरपीक लावलेले की जेणेकरून ही उन्हाळ्यामध्ये गुरांच्या चाऱ्यासाठी याचा वापर केला जाईल. कारण आता माझी तोडणी पूर्ण झाल्यानंतर माझं रान हे मोकळत राहणार आहे. म्हणजे मी 4 पांडामध्ये साधारणतः मी आत्तापर्यंत 3 पिकं घेतलेली आहेत आणि भोपळा झालं, सूर्यफूल झालं आणि त्यानंतर ही मका. म्हणजे साधारणतः एखादा शेतकरी 3-4 पांढरानामध्ये जवळपास साधारणतः एक 80,000 ते 90,000 रुपयाचं उत्पन्न घेऊ शकतो. तुम्हाला सॉइल केअर वापरल्यानंतर पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढलेली दिसली आणि दुसरा काय? पानांची संख्या रुंद झालेली, पानांची संख्या वाढलेली, तुम्हाला म्हणजे पानांची जाडी आणि चांगल्या रुंदी, काळोखी चांगली राहिलेली, काळोखी आणि पांढऱ्या मुळांची संख्या ह्या सॉइल केल्यामुळं वाढल्या. आणि जर दुसरं अजून खत वापरलं असतं तर आणि तुम्हाला फायदा मिळाला असता? अजून फायदा मिळाला असता, पण शक्यतो कसं होतं की या पिकाला जास्त खताची पण गरज नाही लागत. मीडियम खर्चामध्ये उत्पन्न जास्त पद्धतीचं देणारं हे पीक आहे, त्याच्यामुळे मी हे पीक करतोय. आता तुम्ही फक्त सॉइल केअर आणि प्लॅन बेटर वापरलंय? हो. ठीक आहे. आणि जर तुम्हाला कंपनीला जर सल्ला द्यायचा असेल तर तुम्ही काय द्याल? कंपनीला माझं एकच सांगणं आहे की रासायनिक आणि जैविक याच्यामध्ये ह्याच्यामध्ये MRP मध्ये फारसा डिफरन्स राहतो. म्हणजे की रासायनिकची MRP खूप जास्त असते आणि जैविकची MRP ही कमी असते. तर कंपनीने म्हणजे शेतकऱ्यांचा विचार करून आपले जे MRP आहेत ते स्थिर ठेवाव्यात आणि त्याच्यापेक्षा जे काही कमी किमतीमध्ये तुम्हाला देता येईल त्या पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांना द्यावं. जर शेतकरी जगला तर सगळ्या गोष्टी होणार आहेत. आणि कसं होतं की रासायनिककडे वळायचा कल जो शेतकऱ्यांचा आहे तो कल कमी व्हायला एकच गोष्ट कारणीभूत होऊ शकते की जेणेकरून तुम्ही जर जैविकमध्ये रोगप्रतिकारक शक्ती किंवा किडीचा प्रादुर्भाव ह्याच्यावरती जर तुम्ही औषधं आणलीत आणि त्याचा जर त्याचा जर रिझल्ट पिकावरती चांगल्या पद्धतीने बसला तर 100% शेतकरी हा पूर्णपणे जैविक शेती करू लागेल. रासायनिकला 100% तो आउट करून टाकेल. धन्यवाद किरण सर. धन्यवाद. आपण दिल्याबद्दल माहिती आणि कंपनीतर्फे तुमचे हे आभार. तुम्ही आमच्या खतं वापरली. आपण बघू शकता पानांची साईज आणि फुलांचा आकार कोणत्या पद्धतीने वाढला आहे.